नमस्कार, मी तृप्ती पालकर. यशाचा कानमंत्रमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स प्रोफेशनल डॉक्टर केतन अत्रे. सर, स्वागत आहे तुमचं कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी सरांची ओळख करून देते. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये भारतातील पहिला इन्व्हेस्टिगेशन मास्टर क्लास आयोजित करण्यात आलेला होता. ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीज, डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुनीत बालन यांनी एकत्र येऊन या मास्टर क्लासचं आयोजन केलेलं होतं. यामध्ये महाराष्ट्र पोलीस, DGGI, ATS, अँटी नार्कोटिक्स तसेच इतर लॉ एन्फोर्समेंट एजन्सीचे 180 पेक्षाही जास्त अधिकारी सहभागी झालेले होते. या मास्टर क्लासची संकल्पना आणि त्याचं संपूर्ण एक्झिक्युशन करण्यामध्ये सिंहाचा वाटा होता, तो म्हणजे सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स प्रोफेशनल डॉक्टर केतन अत्रे यांचा. आणि डॉक्टर केतन अत्रे हे ट्रान्सेंडेंटल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि संचालक आहेत. या मास्टर क्लासबद्दल अधिक माहिती देण्याकरता ते आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया आणि चर्चेला सुरुवात करूया. सर, खरं तर हे इंट्रोडक्शन देताना मला ही संकल्पनाच फार खूप छान वाटली की हा जो मास्टर क्लास तुम्ही आयोजित केलेला होता इन्व्हेस्टिगेशन इंटेलिजन्स संदर्भातला, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? धन्यवाद. खूप छान आणि ओव्हरवॉल्मिंग तुम्ही इंट्रोडक्शन दिलं. ॲक्च्युली ही संकल्पना तशी युनिकच आहे. मी स्वतः सिक्युरिटी आणि इंटेलिजन्स वर्किंग प्रोफेशनल असल्यामुळे इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आणि वेरियस पोलीस यंत्रणा ह्या ज्या पद्धतीने काम करतात तर त्यांना टाईम टू टाईम कपॅसिटी बिल्डिंगची गरज असते. आणि इन्व्हेस्टिगेशन हा एक असा प्रकार असतो की ज्यामध्ये एखाद्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला फक्त एकाच गोष्टीचं नॉलेज असून चालत नाही, तर त्याला 360 डिग्री ॲप्रोच असेल आणि वेरियस सगळे ॲव्हेन्यूज जे इन्व्हॉल्व होतात इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याचं जर त्याला नॉलेज असेल तर एका चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टिगेशन होऊ शकतं, प्रॉसिक्युशनचा रेट वाढू शकतो आणि ॲपरहेन्शन्ससुद्धा चांगले होऊ शकतात. हा विचार डोक्यात घेऊनच ही संकल्पना जवळजवळ मागचा 1 वर्ष आम्ही याच्यावर काम करत होतो. आणि जसं इंट्रोडक्शनमध्ये सांगितल्याप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आमचे काही स्पेशलाइज कपॅसिटी बिल्डिंग कोर्सेस पण चालतात. पण ते 6 महिन्याचे कोर्सेस आहेत आणि वेरियस IPS, IRS, IAS असे ऑफिसर्स आम्ही इंटरॅक्ट करत असतो, ट्रेन करत असतो. तर त्यांचा आणखीन एक असा प्रॉब्लेम एरिया आहे की ते 6 महिने डेडिकेटेडली देऊ शकत नाहीत, वर्कलोड खूप असतो. त्यामुळे एका शॉर्ट टाईममध्ये त्यांना आपल्याला ब्रीफ नॉलेज कसं देता येईल ह्या एकंदरीत प्रॉब्लेम स्टेटमेंटमधून या कोर्सचा जन्म झाला. आणि 3 दिवसामध्ये आम्ही जवळजवळ 26 तासांचं ट्रेनिंग दिलं, ज्यामध्ये 19 विषयांवर आपण त्यांना कपॅसिटी बिल्डिंग केली, वेरियस विषयांवर. आणि त्यातनं ही संकल्पना डोक्यात आली आणि आपण ती काही दिवसांआधी एक्झिक्यूट केली. आता ज्या पद्धतीने सांगितलं की एखादं इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर प्रत्येक ऑफिसरला प्रचंड ज्ञानाची गरज असते आणि सगळ्या बाजूंनी खरं तर मदत मिळणं सुद्धा आवश्यक असतं. हा जो क्लास तुम्ही आयोजित केला आहे, मार्गदर्शन करताय, त्यासाठी फक्त एक गोष्ट तुम्हाला माहिती असून किंवा एका डिपार्टमेंटने सहकार्य करून काही उपयोग होणार नाही, तर तुम्हाला सगळ्या डिपार्टमेंटच्या सहकार्याची पण आवश्यकता आहे. तर ते सहकार्य कसं मिळतं? ॲक्च्युली हा कोर्स आमच्या डोक्यात ही संकल्पना आल्यापासून आज आपण इथे बोलतोय या दिवसापर्यंत आम्ही वेरियस
पदाधिकारी जसं IRS, IPS, IAS ऑफिसर्स यांना भेटलो, व्हेरियस एजन्सीजच्या हेड्सला भेटलो. तर त्यांच्याकडनं आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला, कारण ही संकल्पनाच भारतात नवीन आहे आणि या प्रकारचं ट्रेनिंग ॲक्च्युली आत्तापर्यंत झालेलं नाही आहे. जेव्हा केव्हा कुठलंही एखादं ट्रेनिंग कोणी पण इनिशिएट करतं, गव्हर्नमेंट पण बरेच ट्रेनिंग्स करते किंवा प्रायव्हेट बऱ्याच कंपन्या ट्रेनिंग्स करतात, कपॅसिटी बिल्डिंग करतात, तर त्यामध्ये एखादा स्पेसिफिक एरियाज फक्त ट्रेन केला जातो. पण इन्व्हेस्टिगेशनसाठी व्हेरियस आस्पेक्टचं नॉलेज असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा एखादा एखादी केस इन्व्हेस्टिगेट करत असतो, तेव्हा त्याला व्हेरियस आस्पेक्टचं नो हाऊ प्लस इनडेप्थ नॉलेज असेल तर ते नक्कीच हेल्प करतं. कारण ते व्हेरियस डिपार्टमेंटचे जे तज्ज्ञ येतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉरेन्सिकचे तज्ज्ञ येतात, तर त्यावेळेला जी बेसिक माहिती तो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स त्या क्राईम सीनवरून देऊ शकतो ती खूप मोलाची असते प्रॉसिक्युशनच्या दृष्टीने. तर आम्हाला खूप छान प्रतिसाद सगळ्यांकडनंच मिळाला आणि एव्हरीबडी वॉज एक्सायटेड फ्रॉम ऑल द डिपार्टमेंट्स. मला खरं तर हेच विचारायचं होतं. मगाशी मी इंट्रोडक्शन देतानाही सांगितलं की 180 अधिकारी या मास्टर क्लासमध्ये सहभागी झालेले होते. तर हे सगळे अधिकारी एकत्र आले, त्यांनी तुमच्याकडून मार्गदर्शन घेतलं. या सगळ्यांचा अनुभव कसा होता? काही फीडबॅक त्यांनी तुम्हाला दिलाय का? नक्कीच दिलाय. नुसतेच अधिकारी नाही, तर आमचे जे एक्सपर्ट मेंटर्स आहेत ते सुद्धा व्हेरियस एजन्सीजमधले करंट वर्किंग प्रोफेशनल्स आहेत आणि जे क्वाईट सिनियर पोझिशन्सला आहेत, तर ते सुद्धा खूप एक्सायटेड होते. कारण जेव्हा एखादा वर्किंग प्रोफेशनल एखाद्या युनिटला ट्रेन करतो, तर त्याच्यापुढे एक सिलेक्टिव्ह क्लासचाच ऑडियन्स असतो. पण ह्या इन्व्हेस्टिगेशन मास्टर क्लासमध्ये त्यामध्ये व्हरायटी ऑफ डिफरंट वर्किंग प्रोफेशनल्स होते, जे व्हेरियस एलियसमधनं आले होते, म्हणजे लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज, जसं आपण आधी उल्लेख केला ATS, DGGI, कमिशनरेट्स आणि आणखीन काही डिपार्टमेंट्समधून. तर त्यांना तर एक्साइटमेंट होतीच आणि जे ट्रेनिंग घेणार आहेत त्यांना पण खूप एक्साइटमेंट होती. कारण जर आपण ATSचं उदाहरण घेतलं तर त्यांचं जे वर्क असतं किंवा GST किंवा DGGIचं वर्क असतं, ते एका सेट काय म्हणता येईल त्याला, चाकोरीतच त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालतं. पण ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून त्यांना इन्व्हेस्टिगेशनमध्ये आणखीन ॲडिशनल काय ॲव्हेन्यूज असू शकतात हे पण कळालं आणि आपण त्यामध्ये जे सब्जेक्ट्स कव्हर केले ते इन डेप्थ त्यांना आपण नो हाऊ दिला. हे सगळंच प्रॅक्टिकल ट्रेनिंग आपण कंडक्ट केलं. त्यामध्ये बरेचसे विषय जे होते ते नॅशनल सिक्युरिटीशी रिलेटेड होते आणि करंट क्राईम सिनारिओशी रिलेटेड होते, ऑर्गनाइज क्राईमशी रिलेटेड होते, टेरर फायनान्सिंगशी रिलेटेड होते. अशा सगळ्या ह्याच्यामुळे नॉट ओन्ली पार्टिसिपंट्स पण आमचे ट्रेनर्स पण खूप एक्सायटेड होते आणि त्यांनाही ट्रेनिंग डिलिव्हर करताना खूप मजा आली. आणि जे आमचे लाभार्थी होते, जे एजन्सीचे सिनियर वर्किंग प्रोफेशनल ऑफिसर्स होते, त्यांना त्याचा खूपच फायदा झाला. मी डॉक्टर लीना सातपुते. आज इथे इन्व्हेस्टिगेशन मास्टर क्लास या इव्हेंटमध्ये मी एन्क्रिप्शन आणि क्रिप्टोग्राफी या विषयावर थोडंसं मार्गदर्शन केलं. आत्ता बहुतांशी इंटरनेट, नेटवर्क, मोबाईल या सगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये, कम्युनिकेशनमध्ये आपण एन्क्रिप्शनच्या सिस्टीम ॲडव्हान्स लेवलच्या वापरतोय. तर त्या कशा असतात किंवा त्याच्यात अजून काय काय नवीन नवीन टेक्नॉलॉजीज वापरून आपण इन्व्हेस्टिगेशन करू शकतो किंवा काय पद्धतीने आर्किटेक्चर असतं यासंबंधी थोडंसं मार्गदर्शन करण्याचा मला आज इथे चान्स मिळाला सर्व ऑफिसर्स लोकांना आणि खूपच छान वाटलं त्यांच्याशी इंटरॅक्ट करून. ह्या प्रसंगी जे काही इंटरॅक्शन आम्ही केलं आहे आणि विविध मार्गदर्शन विद्यार्थी घेत आहेत किंवा पार्टिसिपंट घेत आहेत, तर त्यांना नक्कीच भविष्यात त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये फरक पडेल, लाभ होईल आणि ते आधुनिक पद्धतीचे टूल्स आणि टेक्नॉलॉजीज वापरून जास्ती चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन करू शकतील असं मला वाटतं. सो हा चान्स दिल्याबद्दल मी सर्वतः तर प्रथम ट्रान्सकॅडेंटल टेक्नॉलॉजीज यांनी हा जो कार्यक्रम केला पुनीत बालन ग्रुपतर्फे आयोजित आणि पुणे विद्यापीठ ह्या सगळ्यांचेच मी आभार मानते. धन्यवाद. तर हा भारतातला पहिला मास्टर क्लास तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केलेला आहे. मग आता पुढचा प्लॅन काय? आता पुढचा प्लॅन असा आहे की ॲटलिस्ट प्रत्येक स्टेटमध्ये एक तरी प्रोग्राम आम्ही प्लॅन करतो आहे, ज्यामध्ये आम्ही त्या स्टेटमधल्या पोलीस यंत्रणा आणि व्हेरियस लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज यांना एकत्र आणून त्यांना कपॅसिटी बिल्डिंगसाठी हा प्रोग्राम आम्ही करू असं आमच्या डोक्यात आहे. मग व्हेरियस स्टेट्समध्ये दिल्ली, पटना किंवा आणखीन सगळ्या स्टेट्स आणि महाराष्ट्रामध्ये पण आणखीन 1 किंवा 2 प्रोग्राम आम्ही करणार आहोत, मुंबई आणि नागपूर असं आमच्या डोक्यात आहे. तर त्या अनुषंगाने आता आम्ही पुढची तयारी करतोय.
इन्व्हेस्टिगेशन मास्टर क्लासची तुमची संकल्पना खूप मोठी आहे आणि तुम्ही आता म्हणालात की अगदी भारतामध्ये तुम्हाला सगळ्या सिटीजमध्ये जायचं आहे, पण आपला महाराष्ट्र थोडं जवळ आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या शहरांमध्ये तुम्ही जाणार आहे? जसं तुम्ही उल्लेख केला आता 2 शहरांचा, पण महाराष्ट्रात इतर शहरांमध्येही जाण्याचा प्लॅन आहे? ॲक्च्युली इन्व्हेस्टिगेशन मास्टर क्लास हा फक्त पोलिसांसाठीचा उपक्रम नाही आहे आणि लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजची जी हेडक्वार्टर्स किंवा ऑफिसेस असतात ती बेसिकली या 2 शहरांमध्ये भरपूर आहेत. मग त्यामध्ये नॉट ओन्ली पोलीस पण वेगळ्या यंत्रणा आपल्या जशा GST, इन्कम टॅक्स, RBI. त्यामुळे ह्या 2 शहरांमध्ये जेव्हा आम्ही उपक्रम करू तेव्हा आपण इन अँड अराउंडचे जेवढे काही आपल्याला कमिशनरेट्स कव्हर करता येतील मॅक्सिमम त्यांना सगळ्यांनाच तिथे आपण बोलवण्याचा प्रयत्न करू. म्हणून मी प्रामुख्याने या 2 शहरांची नावं घेतली, कारण लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजचं ऑफिस हे प्रत्येक ठिकाणी नसतं. बरोबर. हे फक्त त्यांचे झोनल ऑफिसेस असतात. त्यामुळे महाराष्ट्र कव्हर करण्यासाठी जर आपण पोलिसांसाठी आम्ही व्हेरियस कपॅसिटी बिल्डिंगचे प्रोग्राम करतच असतो आणि इन्व्हेस्टिगेटिंग कपॅसिटीमध्ये जेव्हा एखादा मोठा क्राईम होतो तेव्हा त्याला रिस्पॉन्ड करणारा ऑफिसर आणि IO हा एका सिनियर पोझिशनचाच असतो. त्यामुळे हे सिनियर ऑफिसर्स आपण पॅन महाराष्ट्रामधनं या 2 लोकेशन्सला बोलवणार आहोत. ओके. सर, खरं तर हा कार्यक्रम करताना आपले जे प्रेक्षक बघतायत त्यांना उत्सुकता असेल की हे एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग तुम्ही देताय, मात्र या ट्रेनिंगमध्ये सहभागी झालेले ऑफिसर्स कोणत्या टाईपचे होते? या ट्रेनिंगमध्ये सहभागी झालेले ऑफिसर्स हे इन्स्पेक्टर अँड अबाव रँकचे होते, सब इन्स्पेक्टर आणि जे इन्व्हेस्टिगेशन्समध्ये काम करतात असे होते. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला लाभलेले जे व्हेरियस डिपार्टमेंट्स होते त्यांचे जे व्हेरियस हेड्स होते त्यांच्याकडून आम्हाला त्याचा फीडबॅक आला जो की खूपच छान होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या डिपार्टमेंट्सला तुम्ही स्पेशलाइज ट्रेनिंग कंडक्ट करा, म्हणजे नॉट ओन्ली 20-30 ऑफिसर्स आम्ही पाठवतोय पण एक डेडिकेटेड आमच्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही करा. जसं आम्हाला अँटी नार्कोटिक्सच्या श्रीमती ज्योतिप्रिया मॅडमचा फीडबॅक मिळाला, ज्या स्पेशल IG महाराष्ट्र आहेत अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स. ATSचे DIG सर अरविंद साळवे सर त्यांचा आम्हाला फीडबॅक आला की आणि ATS महाराष्ट्रामधनं आपल्या आत्ताच्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 27 ऑफिसर्स झाले होते. अच्छा. आणि 3 दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात ATS कोणालाच कुठे ट्रेनिंगला पाठवत नाही. त्यामुळे हा उपक्रम त्यांच्यासाठी पण नवीन होता आणि त्यांनी पाठवलं आणि त्यांना खूप छान नॉलेज गेन झालं. तसंच CIDचे श्रीकांत पाठक सर जे स्पेशल IG आहेत EOWचे, तर त्यांचा पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आला. असे आम्हाला जे वरिष्ठ सगळे भरपूर मोठी यादी आहे IPS IRS लोकांची, पण आपला शो छोटा आहे त्यामुळे सगळ्यांची नावं घेणं काही शक्य नाही होणार. पण आणि त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा खूप छान आहेत ज्या तुमच्यापर्यंत आल्या होत्या. हो हो, आणि त्या खूप पॉझिटिव्ह होत्या आणि त्यांचा फीडबॅकही खूप चांगला होता. आणि नेक्स्ट डेलाच मला असं सांगायला आवडेल की मुंबईमध्ये एक इन्व्हेस्टिगेशन चाललं होतं 35 लाखाच्या फ्रॉडचं आणि त्याचे लिंक्स पुणे ग्रामीणमध्ये होत्या. तर तिथले सिनियर PIनी स्पेशली मला सांगून हे म्हणजे त्यांनी मेक शुअर केलं की त्यांनी सांगितलं की सर हे इन्व्हेस्टिगेशन करताना मी जो आत्ताच ट्रेनिंग घेतला त्यातनं मला बऱ्याच काही गोष्टी इनलाईन करता आल्या आणि त्या हिशोबाने मी सगळी चार्जशीट बनवायला आता तयारी करतोय. म्हणजे त्याचा प्रॅक्टिकल यूजचा फीडबॅक आम्हाला हा लगेच दुसऱ्याच दिवशी मिळाला. असे काही अनुभव आहेत तुमच्याकडे आलेल्या अधिकाऱ्यांनी काही सांगितलं की तुमच्या या ट्रेनिंग प्रोग्राममुळे हे इन्व्हेस्टिगेशन करताना आम्हाला प्रचंड फायदा झाला? ॲक्च्युली तिथे सगळं प्रॅक्टिकलच ट्रेनिंग होतं. त्यामुळे जेव्हा ट्रेनिंग एक्झिक्यूट झालं तेव्हा जे आमचे मेंटर्स आहेत ते वर्किंग प्रोफेशनल जसे आहेत तसे जे सिनियर ऑफिसर्स तिथे काम करत होते त्यांना पण तिथे बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या. म्हणजे क्राईम सीन इन्व्हेस्टिगेशन हा एक समजा विषय झाला, तर बऱ्याच लोकांना बऱ्याच बारीक इंट्रिकसिटीज माहीत नसतात की क्राईम सीन कसा प्रिझर्व केला पाहिजे, तो कसा कॉम्प्रोमाइज होऊ शकतो, कंटॅमिनेट होऊ शकतो. तर ह्या सगळ्याची लाईव्ह प्रॅक्टिकल डेमोजच तिथे झाली. त्यामुळे फीडबॅक्स आम्हाला देर अँड देन तिथेच मिळत होते, कारण त्यांना ते सगळं तिथे प्रॅक्टिकलीच आपण सगळे आपले मेंटर्स करून दाखवत होते. आणि मला तुम्हाला सांगायला हे एकदम आवडेल आणि प्राऊड वाटेल की हा पहिला असा उपक्रम होता ज्यामध्ये इंटरपोलचे करंट वर्किंग प्रोफेशनल्सनी सेशन घेतलं. म्हणजे डिस्पाईट द फॅक्ट की त्यांना लिमिटेशन्स असतात पण तरी त्यांनी ऑनलाईन सेशन्स घेतलं. आणि अशा प्रकारचा हा पहिलाच अभिनव उपक्रम आपण आत्ता एक्झिक्यूट केला. तुम्ही सांगता त्या पद्धतीने हा कार्यक्रम प्रचंड मोठा होता, अनेक ऑफिसर्स या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले, मात्र एकट्याने हा कार्यक्रम आयोजित करणं इतकं सहज शक्य नाहीये. तर यासाठी कोणाचं सहकार्य मिळालं? हो, एकट्याने तर हे शक्यच नाही. आमची टीम पण ट्रान्सडेंटल टेक्नॉलॉजीची खूप मोठी आहे, आमची मेंटर्स फॅमिली पण खूप मोठी आहे. आणि या कार्यक्रमामध्ये आम्हाला पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन सर यांचं सहकार्य लागलं.
त्याचबरोबर न्यू लीफ व्हेंचर्सचे अतुल जेठमलानी सर यांनी आम्हाला सहकार्य केलं, चांगलं मार्गदर्शन केलं उत्तम, आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आपण हा एवढा मोठा प्रयोग करू शकलो. त्या व्यतिरिक्त आमचं डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे आमचे जे वरिष्ठ आहेत, मान्यवर आहेत, VC, प्रो VC सर, HOD सर यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं, आणि त्यामुळे हा असा कार्यक्रम आपण एक्झिक्यूट करू शकलो. LEAs are facing a lot of problem because of use of encrypted apps by these criminals, cyber criminals. Now the question should come in mind, how do we respond? अब कोई आदमी आपके सामने चाकू लेके खड़ा है तो आप कैसे रिस्पॉन्ड करोगे? Adrenaline rush होगा, either you fight or you flight. But how do you respond to a cyber threat? It's unseen, unknown, hidden enemy. So I think the best response is in two-pronged strategies. First is awareness, which every police unit is doing, all other agencies are doing. We need to make the people aware that this is a current and a looming threat. Cyber threat is a current and a looming threat. Chal raha hai. And second, what Ketan ji's team did is training and capacity building. Like in COVID, we went for sanitizers, masks, social distancing. We were able to get over the pandemic. But cyber threat is a constant threat. So we need to strengthen our systems. हमें अपने एक resilient cyber security postures बनाने पड़ेंगे so that we reduce the threat, we fight this threat. And I was seeing the type of faculty which Ketan ji took. They had diverse speakers from different fields. He was telling me कि Interpol से भी there was a speaker. So now I'll request Ketan ji to have in every state which he was talking about. I would like to congratulate the sponsors as well. Without your support, I think the training program would not have been effective the way it happened. And my team was also here for the training. So Ketan ji, आपको बहुत बहुत बधाई हो. In the end, I would like to say, education is the most important tool. शिक्षण असा शस्त्र आहे, जेव्हा तुम्ही वापर केला तो तुम्ही जग बदलू शकत. So I feel you can change the world with education, and education comprises of this training and awareness. So thank you so much once again for inviting me. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगला हा अतिशय स्तुत्याचा उपक्रम आहे. आमचे जसं मी सांगितलं की आज ट्रॅडिशनल क्राईमकडनं आपण या मॉडर्न क्राईमकडे वळलेलो आहोत, सायबर क्राईम, इकॉनॉमिक ऑफेन्सेस अँड ऑल. तर त्या अनुषंगाने एन्फोर्समेंट एजन्सी बरोबरच जनरल पब्लिकसाठी सुद्धा हे अतिशय महत्त्वाचं सायबर जागृती आणि सायबरमधलं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि विशेषतः लॉ एन्फोर्सिंग एजन्सी असल्यामुळं वेदर इट इज ATS असेल किंवा CID असेल किंवा रेग्युलर पोलिसिंग असेल, त्यांना सर्व अधिकाऱ्यांना या गोष्टीचं जास्तीत जास्त एक्सपर्टाईज करणं जास्त आवश्यक आहे. कारण गुन्ह्याचं इतकं प्रमाण इतकं वाढलेलं आहे की त्याचा तपास कसा करावा, त्याला कन्व्हिक्शनच्या अनुषंगाने कसं प्रॉपरली तपास करावा, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने असे कोर्सेस खूप महत्त्वाचे आहेत. आणि मी सर्व आयोजकांचे खरोखर अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय महत्त्वाच्या आणि विषयावर आणि योग्य वेळी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. असे कार्यक्रम वारंवार होणे आवश्यक आहे, कारण या कोर्समध्ये तुम्ही काही लोकांना शिकवलं, पण हे पिरियडिक बेसिसवर असे कार्यक्रम होणं आवश्यक आहे, जेणेकरून सर्वच अधिकारी, बाकीचे जे स्टेक होल्डर्स आहेत, सगळ्यांमध्ये जागृती येईल आणि अधिकाधिक ते या सायबरबद्दल लोकांना सुद्धा जागृत करू शकतील. हा जो ट्रेनिंगचा पूर्ण 3 दिवसाचा प्रोग्राम इथे झालेला आहे आणि यामध्ये आयोजकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने याचं आयोजन केलेलं आहे. आज मी सकाळी जेव्हा मुंबईवरून आलो आणि माझ्या अधिकाऱ्यांशी यासंबंधी चर्चा केली, तर त्यावेळेस अत्यंत चांगला फीडबॅक मला मिळालेला आहे की काही आपण जे वक्ते इथे आलेले होते, जे रिसोर्स पर्सन्स आलेले होते, ते खरंच त्यांनी इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, हँड्स ऑन ट्रेनिंग घेतलं आणि अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने हे ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे. आपल्या खास करून आता आम्ही ATSमध्ये येऊन 1 ते 1.5 महिना झालेला आहे. आमचे ADG सर, बजाज सर यांचा ट्रेनिंगवर खूप भर असतो आणि
आपण चांगलं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. लोक जास्त जेव्हा ट्रेन होतील त्या खऱ्या अर्थाने प्रोफेशनल इन्स्टिट्यूट आपली तयार होईल ह्या मताचे आमचे सर आहेत. आमच्या इथल्या मयुरी मॅडम यांनी पण ह्या पूर्ण ट्रेनिंगमध्ये अत्यंत चांगलं नियोजन केलेलं होतं. फार चांगल्या विषयांवर यामध्ये ट्रेनिंग झालेलं आहे. ATSला नक्कीच ह्या सर्व ट्रेनिंगचा खूप फायदा होईल आणि आयोजकांनी जे इतकं उत्कृष्ट ट्रेनिंग आयोजित केले आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपण मला इथे बोलवलं, मला मान सन्मान दिला त्याबद्दल परत एकदा सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, खरं तर कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, मात्र माझ्या मनातला एक प्रश्न आहे तो मला तुम्हाला विचारायचाच आहे. इन्व्हेस्टिगेशन मास्टर क्लास हा केल्यानंतर जे अधिकारी आहेत त्यांना त्यांच्या करिअरमध्ये कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? त्यांना नक्कीच त्यांच्या करिअरमध्ये फायदा होऊ शकतो. ते इन सर्व्हिस असताना आणि त्यांची सर्व्हिस संपल्यानंतर सुद्धा. अच्छा. इन सर्व्हिसचा त्यांना बराच फायदा होईल, कारण जसं मी वेगवेगळ्या विषयांचा उल्लेख केला तसं त्यांना प्रत्येक विषयाचं नॉलेज आल्यामुळे ते इन्व्हेस्टिगेशनमध्ये व्हॅल्यू ॲड करू शकतात. त्यांचं नॉलेज एन्हान्स होतं, त्यांची इन्क्विजिटनेस वाढते, क्युरियासिटी वाढते. त्यांना एखादा नवीन विषय कळला की मग त्यात ते स्वतःहून सखोल अभ्यास करायलाही जातात. वेगवेगळ्या इन्व्हेस्टिगेशन्समध्येही त्यांची मदत होऊ शकते आणि त्यांचं करिअर ट्रान्झिशनसाठी पण हे खूप फायदेशीर ठरू शकतं. त्याचप्रकारे जर त्यांची सर्व्हिस उद्या संपली तर त्यांच्यासाठी प्रायव्हेटमध्ये सायबर सिक्युरिटी हा खूप मोठा डोमेन आहे आणि त्यामध्ये आता बरेचसे प्रायव्हेट प्लेयर्स काम करतात. तिकडे सुद्धा त्यांना जॉबमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल आणि नॉलेजमुळे त्यांना वेगवेगळ्या ॲव्हेन्यूजमध्ये व्हॅल्यू ॲड करता येईल. ते स्वतःहून पण लोकांना ट्रेन करू शकतील आणि त्यांचा जो इन्व्हेस्टिगेटिंग अनुभव आहे तो ॲड करून ते नक्कीच व्हॅल्यू ॲडिशन संस्थेलाही करू शकतील, करंट त्यांच्या LEAजला आणि पोलीस डिपार्टमेंटलाही करू शकतील आणि ओव्हरऑल कपॅसिटी बिल्डिंग एक्सरसाइजमध्ये पण ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतील. सर, खूपच इंटरेस्टिंग हा विषय होता, पण कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. माझ्या मनात बरेच प्रश्न आहेत, बरीच माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे, मात्र तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला आज इथे बोलवलं आणि या कार्यक्रमाबद्दल बोलण्याची संधी दिली. खरं तर ज्यांना मला थँक्यू म्हणायचं आहे ती लिस्ट खूपच मोठी आहे, पण सगळ्यांनाच धन्यवाद मी देतो या निमित्ताने आणि तुम्हालाही धन्यवाद देतो. थँक्यू व्हेरी मच. तर यशाचा कानमंत्र या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपण पाहत रहा NDTV मराठी.